नमस्कार साहेब. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे भरपूर असे विभाग आणि विभागणी केली जाते, परंतु आपण महाराष्ट्राच्या बाहेर छत्रपतींच्या शौर्य आणि मराठ्यांचा पराक्रम यावर प्रदर्शन या ठिकाणी उपस्थित केलं आहे. एक्झॅक्ट काय माहिती सांगाल? हे जे प्रदर्शन आहे या प्रदर्शनाचं नाव आम्ही दिलं दिल्ली से तख्त राजवतो महाराष्ट्र माझा. आपल्या सर्वांना माहितीच असेल की अगदी मध्ययुगाच्या इतिहासापासून दिल्लीचं भारताच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही दिल्ली ही भारताची राजधानी आहे. साऱ्या भारतात असंख्य राजवटी आणि असंख्य राज्यकर्ते असताना केवळ दिल्ली जिंकण्याची महत्वाकांक्षा ही मराठ्यांमध्ये होती. दिल्ली जिंकण्याच्या महत्वाकांक्षेच्या पलीकडे जाऊन जेव्हा जेव्हा दिल्लीवरती परकीयांचं आक्रमण आलेलं आहे तेव्हा साऱ्या भारतातनं या दिल्लीच्या रक्षणासाठी केवळ मराठी आणि महाराष्ट्र धावलेला आहे. आणि हे करत असताना या आक्रमणकर्त्यांचा समूळ नाश करावा यासाठी आपले महाराष्ट्रातले योद्धे हे थेट अटकेच्या पुढे जमरूच्या किल्ल्यापर्यंत गेले. तर हा सगळा मराठ्यांचा पर्यायाने महाराष्ट्राचा जो शौर्याचा जो वारसा आहे हा आजच्या मुंबईकरांपर्यंत इतिहासप्रेमींपर्यंत या कला महोत्सवाच्या माध्यमातून पोचावा यासाठी आम्ही हा उपक्रम राबवित आहोत. सर, दिल्लीचं राजकारण हे मध्ययुगात सुद्धा तितकंच महत्वाचं होतं आणि आजच्या 2024 साठी सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, परंतु छत्रपतींकडनं मराठ्यांनी कोणती नेमकी प्रेरणा घेतली पाहिजे? प्रेरणा ही घेतली पाहिजे की आपली महत्वाकांक्षा ही नेहमी मोठी असली पाहिजे. आपली स्वप्न ध्येय धोरणं ही मोठी असली पाहिजेत. भले राज्यकर्ते किती असो काही असो, परंतु दिलेला शब्द दिलेलं इमान हे कधी पडता कामा नये. हेच छत्रपतींचा जो वारसा आहे त्यांच्या पुढच्या योद्ध्यांनी तोच नेमका तो पाळलेला आहे. एक शेवटचा प्रश्न. युवा वर्ग खूप सोशल मीडियाचा वापर करतो, तो सोशल मीडियावर एक्सप्रेस पण होतो, परंतु तो तितका जमिनीवर येतोय का? तितका चांगला प्रतिसाद तुम्हाला मिळतोय का? हो, प्रतिसाद मिळतोय. कारण छत्रपती शिवरायांनंतर हे बाकीच्या 15 योद्ध्यांची जी काही चित्र आम्ही लावली आहेत लोक आम्हाला प्रश्न विचारतात की हे आम्ही पहिल्यांदा पाहतोय तर तुमच्या माध्यमातून हे पहिल्यांदा पुढे आले. आम्ही काही ऐतिहासिक शस्त्र किंवा शस्त्रांविषयी जे काही चुकीचे मतभेद होते की त्यावेळेचे वीर योद्धे हे 80 किलोची तलवार वापरायचे वगैरे वगैरे, हे गोष्ट आजची तरुणाई आम्हाला विचारते. तर आम्हालाही फार बरं वाटते की या सगळ्या त्यांच्या प्रश्नांची उत्तरं आणि त्याचं निराकरण करण्याची संधी आम्हाला या माध्यमातून मिळते.